नमस्कार. प्लॅन्ट जॉय या संकल्पनेअंतर्गत रोआल्ड दाल या प्रसिद्ध लेखकाने लिहिलेली द जिराफ अँड द पेली अँड मी ही पशुपक्ष्यांच्या आणि माणसांच्या मैत्रीची अद्भुतरम्य कथा मराठी लोकांना जवळची वाटावी यासाठी अनंत भावे यांनी ती काहीशी मोकळेपणाने मांडली आहे. मूळ इंग्रजी नाव बदलून त्यांनी ते मिठाई मॅड गुड बॉय असं सुटसुटीत केलंय. मूळ कथेतल्या इंग्रजी गाण्यांचा आशय न गमावता त्यांनी ती मराठी केली आहे. या मोजक्या बदलांमुळे अगदी वेगळ्या वातावरणातली ही कथा आता मराठी लोकांसमोर आणली आहे. मिठाई मॅड गुड बॉय ही गोष्ट आहे एक जिराफ, एक पेलिकन आणि एक माकड यांची. पण या तिघांबरोबर चौथा मी सुद्धा आहे बरं का. म्हणजे ही गोष्ट जी पे मा मी अशी आम्हा चौघांची आहे. जिराफ, पेलिकन, माकड यांना ते सगळेच ओळखतात हो, पण तसं माझं नाही ना. तेव्हा माझी ओळख करून देतो. सगळीच्या सगळी नाही हो या गोष्टीपुरती. तसं माझं नाव आहे बिली, पण मला सगळेजण गुड बॉय असं म्हणतात. म्हणून मी ठरवून टाकलं की या गोष्टीपुरतं माझं नाव गुड बॉय. मी इंग्लिश आहे आणि इंग्लंडमध्ये राहतो. गुडबॉयच्या घरापासून फार लांब नाही, पण फार जवळसुद्धा नाही असं एक घर होतं. विचित्रच घर होते. अगदी एकटं, लाकडी, खूप जुनाट आणि मोडकळीला आलेलं. मला खूप बघावंसं वाटायचं ते घरातून, पण कसं बघणार. दरवाजाला भलं मोठं कुलूप. म्हणून डोकवायचा तो खिडकीतून. तर काय, आत सगळी धूळ आणि मिट्ट काळा काळोख. घराच्या तळमजल्यावर एक दुकान होतं. अहो, दुकानाची पाटी आहे ना अजून. आहे म्हणजे तशी नसल्यासारखीच आहे. आणि तिच्यावर पार पुसट फिक्कट झालेली टिंब टिंबचे दुकान अशी अक्षर आहेत. टिंब टिंबचं म्हणजे मिठाईचं हे माझ्या आईने सांगितलं मला. माझ्या आईला सगळं ठाऊक असतं. टीचरना सुद्धा ठाऊक नसतात ना त्या गोष्टी माझ्या आईला ठाऊक असतात. हां, आमची आई म्हणजे आई आहे. अशी आई कुठे कुणाला नसेल. तेव्हाचं ते मिठाईचं दुकान कसलं मस्त असेल बरं. अहो, मी आहे पुरता मिठाई मॅड. दुकानाच्या खिडकीवर एक पाटी लटकवली होती. तिच्यावर लिहिलं होतं विकले. विकले? कोणाला विकले? कोणी विकत घेतले? त्या पाटीकडे बघता बघता मला तर वाटायला लागलंय मीच विकत घेतलंय हे दुकान. हो, मी मिठाई मॅड गुड बॉयनी. आणि वाटतंय आता पुन्हा एकदा ते मिठाईचं दुकान सुरू झालंय. आणि त्यात आहे सगळ्या प्रकारची तरतरेची मजेची रंगीबेरंगी मिठाईच मिठाई. 100 प्रकारची बर्फी, 200 प्रकारचे लाडू, 300 प्रकारचे हलवे, 400 प्रकारचे केक्स, 500 प्रकारची पुडिंग्स. गुड बॉय मिठाई मॅड यांचे मिठाईचे दुकान. वा 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 वा. गुडबॉयच्या मिठाईच्या दुकानाची डोक्यात, मनात आणि वहीत मांडामांड आणि आखणी करण्यात पुष्कळ दिवस गेले. भलतेच मजेत गेले होते दिवस. मग एका सरत्या दुपारी तो तिकडे दुकानाकडे गेला. दुकान नीट नजरेत धरावं म्हणून दुकानासमोर थोडा लांब उभा राहिला. बघतच राहिला दुकानाकडे. कोण फेकून देतंय त्या वस्तू? बादल्या, पिंप, खुर्च्या, छोटी मोठी टेबलं, बॅगा, पिशव्या, गाठोडी, बाकर, डबे, मोडकी फडताळ, भांडी, फळ्या, खोकी, आणखी सुद्धा काय 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 समोर वस्तूंचा पाऊसच चाललाय. अय्यो टय्यो. कुणीतरी जुनं घर रिकामं करत होतं. मात्र ते कुणीतरी मुळीच दिसत नव्हतं. अचानक सुरू झालेला वस्तूंचा पाऊस अचानक थांबला. जरा घराजवळ जाऊन बघायला पाहिजे. हॅलो, कोणी आहे का घरात? हॅलो. सगळीकडे साम सूम. आता अंधार पडायला लागला तशी तो घरी निघाला. 2-4 दिवस असेच गेले. नवीन लोकांनी जुनं घर नवीन करून टाकलं होतं. जुन्या मातकट रंगाच्या दरवाजाच्या जागी आता आला होता
सूर्यफुली पिवळ्या जर्द रंगाचा दरवाजा. जुना दरवाजा बारकुडा आणि ठेंगुणा चेंगुणा होता. आणि हा नवीन, ओहो, केवढा तरी रुंदोड आणि उंचच उंच उंचच उंच उंचोड. इतका रुंदोड आणि उंचोड दरवाजा लागतो नवीन घरवाल्यांना. हे नवीन घरवाले राक्षस बिक्षस तर नसतील ना? अय्यो टय्यो. आता तिकडे खिडकीवर त्याला नवीनच पाटी दिसली. जी पे मा कंपनी, नको शिड्या उंच उंच, खिडक्या करू साफ स्वच्छ, साफ स्वच्छ. स्वच्छ स्वच्छ. हा हा हा, स्वच्छ म्हणायचं असेल त्यांना. पण कसली असेल बरं ही कंपनी, आणि कोण आहेत हे स्वच्छ लोक? घरात काही हालचाल दिसते का, काही आवाज ऐकू येतोय का, हे तो बघाय ऐकायला लागला. तर काहीच नाही. खूप वेळ काहीच नाही. मग अचानक एक वरच्या मजल्यावरची एक खिडकी उघडी दिसली. काळ्या काळ्या गोल गोल डोळ्यांनी कोणीतरी रोखून बघत होतं त्याच्याकडे. मग ताडकन आणखीन एक खिडकी उघडली आणि एक मोठा पांढरा पक्षी फापकन आला आणि खिडकीच्या चौकटीवर बसला. त्याच्या आवाढव्य चोचीवरून गुडबॉयनी त्याला ओळखलं. अरे, हा पेलिकन आहे. अरे पोरा, मला हवेत मासे, सांग मिळतील कसे? अरे पोरा, दर्या कुठे आहे, तुला ठाऊक आहे? दर्या नाही जवळ पेली बाबा, पण मासेवाला आहे. मासेवाला? काय? त्याची चोच माझ्या चोचीपेक्षा मोठी आहे? सांग पोरा सांग, चोच मोठी कुणाची, माझी की त्या दुसऱ्या फुसऱ्या मुसऱ्या मासेवाल्याची? पेली बाबा, तुमच्या बोलण्यावरनं मासेवाल्याच्या तोंडाच्या जागी मला भली मोठी चोच दिसायला लागली आहे. हा पेली बाबा, एक सांगा मला, हा शेजारच्या खिडकीत दिसतोय तो कोण आहे हो? अरे चमारी बंबम, पोरा, तो जिराफ आहे रे. मस्त आहे का नाही? जिराफ? जिराफ आणि घरात? हो. अरे त्याचे पाय आहेत तळमजल्यावर आणि डोकं आहे तिसऱ्या सर्वात वरच्या मजल्यावर. आहे की नाही मज्जा? ओहो, मज्जाच आहे की. आता पहिल्या मजल्यावरची एक खिडकी सताड उघडली आणि त्या खिडकीच्या चौकटीत एक माकड हात फैलावून उभं राहिलं. आम्ही कोण नका विचारू, आम्ही कामगारू, खिडकी खिडकी स्वच्छ करू स्वच्छ करू. एक जिराफ, दुसरा पेली, तिसरे जंपू माकड जॉली, तिघे तीर मारू, खिडकी खिडकी स्वच्छ करू स्वच्छ करू. आमचे काम चकमक चौक, बघत राहतील टकमक लोक, त्यांना सलाम करू, खिडकी खिडकी स्वच्छ करू स्वच्छ करू. असली गंमत तर मी कधीच बघितली नव्हती. पुस्तकात वाचली होती, पण इथे तर ती माझ्या समोर चालली आहे ना. जिराफ काय, पेलिकन काय, माकड काय, त्यांचं बोलणं काय, नाचणं काय, गाणं काय, मी तर एकदम गुंग फुंग टुंग होऊन गेलोय. अय्यो टय्यो हुर्र, अय्यो टय्यो हुर्र. आणि हा आला की जिराफ. आता पेली, गड्या एक काम कर, उडत उडत खाली जा आणि त्या छोट्या पोराला वर घेऊन ये, गप्पा करू त्याच्याशी. पेलिकननी ताबडतोब त्याचे मोठे पंख पसरले आणि उडत उडत गुडबॉय जवळ येऊन उभा राहिला. चल बस माझ्या चोचीत. अहो, तुमची ही नारंगी चोच मला तर बाबा गाडीच वाटतेय. चल पोरा, घाबरू नको. अरे पेली बाबा काही गिळून नाही टाकणार तुला. चढ आत चढ. पेली बाबा, येतो मी, पण एक वचन दिलं तरच. मी आत बसलो ना की तुम्ही बंद नाही करायची तुमची चोच, कबूल? पोरा, तू उगाच घाबरतोयस. मी घाबरत असेल नाही तर नसेल. मी चोचीत बसल्यावर तुम्ही चोच बंद करायची नाही असा तुम्ही पक्का शब्द दिल्याशिवाय नाहीच बसणार मी चोचीत. सांगून ठेवतो तुम्हाला. अहो, आवडत नाहीत मला कोंदट काळोखवाल्या जागा. समजलं रे, समजलं. पोरा, आत्ता जे मी करणार आहे
ते करून झाल्यावर माझी चोच मला बंद नाही करता यायची. तशीच नैसर्गिक रचना आहे तिची. काहीतरीच काय, मी माझं तोंड केव्हाही उघडू शकतो आणि केव्हाही बंद करू शकतो. हे बघा, जसं माझं तोंड तशी तुमची चोच. म्हणजे तुला आम्हा पेलिकन पक्ष्यांच्या चोचीची काहीच माहिती दिसत नाही. आमची चोच कशी आहे, काम कशी करते हे दाखवलंच पाहिजे तुला. बघ माझ्या चोचीकडे. अय्यो टय्यो हुर्र, अय्यो टय्यो हुर्र. पेलिकन बाबांच्या चोचीचा वरचा अर्धा भाग सर मागे सरकायला लागला. तो थेट डोक्यापर्यंत गेला, जवळजवळ दिसेनासाच झाला. हा मागे गेलेला भाग वळतो आणि माझ्या मानेच्या मागे खाली जातो. अशी गंमत असते पोरा. चोच चलाखीच ही, जादूही वाटावी अशी. खरंच पेली बाबा, निसर्गाची जादूच की ही. आमच्या घरी माप घ्यायची गुंडाळीची टेप आहे. ती बाहेर काढली ना की ताटच्या ताट पुढे येते आणि मागे सरली की वळते आणि अदृश्य होते. अगदी बरोबर. असं बघ, वरच्या अर्ध्या भागाचा मी मासे खातो, चघळतो तेव्हा फक्त उपयोग. एरवी तो भाग तसा बिनकामाचा. चोचीचा खालचा भाग खरा महत्त्वाचा. एखाद्या प्रचंड बादलीसारख्या या भागात आम्ही पाणी साठवतो खिडक्या साफ करण्यासाठी. तेव्हा जर मी चोचीचा वरचा अर्धा भाग सरकवला नाही तर ती मी दिवसभरासाठी उघडीच्या उघडी ठेवू शकतो. म्हणूनच मी तो मागे सरकवतो. तरीसुद्धा मी बोलू शकतो आणि मासे खायचे झाले की एक झटका देतो त्याला आणि तो भस्कन बाहेर येतो. ओवळी चोचवाले, बडबड चोचवाले, खूप दाखवली चोच. आता आवरा की, जल्दी करा आणि घेऊन येते बच्चूला वर. जिराफ साहेब वाट बघतायत, चला फटाफट. आता गुड बॉय चढून बसला त्या जंगी नारिंगी चोचीत. पेलिकननी पंख पसरले आणि आली की त्यांची स्वारी जिराफ साहेबांच्या शेजारच्या खिडकीत फटाक्कन. कसा आहेस रे पोरा? नाव काय तुझं? तसं माझं नाव आहे बिली, पण ते खरं नाही. सगळे ना मला गुड बॉय म्हणतात. ओ गुड बॉय. गुड बॉय तर गुड बॉय. तर गुड बॉय, आम्हाला तुझी मदत हवी आहे आणि ती ताबडतोब हवी आहे. आम्हाला लगेचच खिडक्या स्वच्छ करायचं काम मिळालं पाहिजे. अरे झालंय असं की हे घर विकत घेण्यात खतम झाले सगळे पैसे. आता आणखी पैसे मिळवायलाच हवेत आम्हाला, आणि ते सुद्धा तडक फडक. अरे नाही तर उपाशी मरायची पाळी येणार. हे बघ, हा एवढा मोठा पेली बाबा उपाशी. या माकडाचं पोट लागलंय पाठीला आणि माझा जीव राहील का जाईल असं झालंय. पेली बाबाला हवेत मासे, माकडाला हवीत केळी, आणि मी आहे जेरानियस जिराफ. टिंकल टिंकल झाडावरची गुलाबी आणि जांभळी फुलं याच्याशिवाय दुसरं काहीही खात नाहीत बरं जेरानियस जिराफ. आता ती फुलं मिळणार कशी, कुठे, आणि मिळाली तरी अफाट किंमत मोजायला लागणार त्यांच्यासाठी. बापरे बाप, आई ग आई, भाऊ रे भाऊ, आता कुठे जाऊ? या मोठ्यांना मी छोट्या कशी काय मदत करणार? मिठाई मॅड गुड बॉय, सांगा करणार काय? तुझ्यापाशी आहे उपाय? नॉय नॉय नॉय. आता मला अशी खडखडीत भूक लागलीये की मी शिळा मासा सुद्धा खाईन रे पोरा. भूक लागली पोटात काव काव काव. गुड बॉय, माझ्यासाठी मच्छी लाव. पेलिकन बाबा बोलले ना की त्यांची चोच खाली वर व्हायची. गुड बॉय त्या चोचीत उभा, त्याला दणके बसायचे, बिचारा धडपडायचा. पेलिकनना खरे प्यारे असतात सामान मासे. बरोबर बोललास मित्रा, बरोबर बोललास. आहा, सामन एके सामन दाहे सामन. पक्की जोडी जमलीये सामन पेलिकन. पेलिकन बाबा, तुला सामन, मला केळी. आहा, केळी. तुम्हाला सांगतो, नको आंबे अननस, आम्हा केळी हवी. केळी देणाऱ्याला दाऊ सोंगे नवी. शपथ गोरिलाची, शपथ चिंपांझीची. टन 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 टन. मग अचानक घरासमोर
एक लांब लचक मोटार सुक्कन थांबली. मोटारीतून निळ्या आणि सोनेरी रंगाच्या कडक इस्त्रीच्या गणवेशातला आणि डोक्यावर टपोरी टोपी असलेला चालक उतरला. त्याच्या हातात मोजे घातले होते. मोजा घातलेल्या उजव्या हातात एक लखोटा होता. अरे चमारी, अय्यो टय्यो. ओहो, ही तर ड्यूक ऑफ हॅम्पशायरची मोटार. कोण हे महाशय बुवा? अहो, हे ड्यूक महाशय म्हणजे इंग्लंडमधली सर्वात श्रीमंत आसामी. चालकाने दरवाजा ठोठावला. तिथे त्याला दिसले जिराफ, पेली, माकड आणि गुड बॉय. त्या सगळ्यांनी त्याच्यावरच नजर रोखली होती. पण त्या पठ्ठ्याच्या चेहऱ्यावरची रेषाही नाही हलली, भिवही नाही उंचावली. हे बड्या लोकांच्या चालकांचं ना असंच असतं. त्यांना कशाचं म्हणजे कशाचं आश्चर्य नाही वाटत. आदरणीय ड्यूक ऑफ हॅम्पशायर महाराजांनी हा लखोटा दिलाय इथल्या जी.पे.मा कंपनीसाठी. म्हणजे आमच्यासाठी, आमचीच आहे ही कंपनी. महोदय, आमच्यासाठी एक गोष्ट कराल का? कृपया तो लखोटा फोडा आणि आतलं ड्यूक साहेबांचं पत्र वाचून दाखवा आम्हाला, प्लीज. जरूर. महाशय, आज सकाळी इकडून जाताना मी तुमच्या कंपनीची पाटी बघितली. मी गेली 50 वर्ष खिडक्या नीट स्वच्छ साफ करणाऱ्यांच्या शोधात आहे, परंतु आजपर्यंत कुणीही मिळालं नाही. माझ्या मुख्य महालाला 677 खिडक्या आहेत आणि सगळ्या खराब झाल्या आहेत. कृपया लवकरात लवकर या आणि मला भेट द्या. तुमचे स्नेही हॅम्पशायर. हे आदरणीय ड्यूक ऑफ हॅम्पशायरनी तुम्हाला लिहिलं आहे स्वतःच्या हस्ताक्षरात. वा वा वा. ड्यूक साहेबांना सांगा पत्र पोचलं, मजकूर समजला. आम्ही शक्य तितक्या लवकर त्यांच्या भेटीला येतो आहोत. कबड्डी गोक पळाली भूक, कंपनी होशियार. जीची मान, पेची चोच, माचे हात. खिडकी खिडकी स्वच्छ करू, गाणी गात गात. वा वा वा, आला ड्यूक, गेली भूक. खिडक्या 677, स्वच्छ करतील 3 बहादर. आहाहाहा, 3 नाही 4 बहादर. गुड बॉय तुमचा ब्रदर. वेल सेड गुड बॉय. आता मला सांग, ड्यूक साहेबांच्या महालाचं नाव काय आहे आणि तिथे जायचं कसं? महालाचं नाव हॅम्पशायर हाऊस. तसं जवळ आहे ते ठिकाण. म्हणजे तसं खूप जवळ नाही आहे, म्हणजे तसं खूप दूरही नाही आहे. एक मिनिट थांबा, मीच तुम्हाला दाखवतो रस्ता. चला चला, ड्यूकला भेटायला चला. तु, 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 तु. जिराफ खाली वाकला आणि उंचोड दरवाजातून घराबाहेर आला. खिडकीच्या चौकटीवरून उडी मारली माकडाने झुमकन आणि ते जिराफाच्या पाठीवरच बसलं. पेलिकन उडाला चोची सकट, चोचीतल्या गुडबॉय सकट, त्याच्या मुठीत धरलेल्या जीवासकट. उडालेला पेलिकन थेट जिराफाच्या डोक्यावर जाऊन बसला आणि निघाली खिडक्या स्वच्छ करणारी टोळी. निघाली टोळी चौघांची, सफाई करण्या खिडक्याची. थोड्याच वेळात पोचली की टोळी हॅम्पशायर हाऊसपाशी. आवाराच्या दरवाजातून आत शिरली. महालाच्या प्रवेशद्वारापाशी पोचेपर्यंत सगळ्यांच्या मनात बाक भूक. कसे आहेत रे पोरा हे ड्यूक महाशय? काय ठाऊक नाही बा, पण ते खूप खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप पैसे आहेत म्हणे त्यांच्याकडे. लोक म्हणतात त्यांच्याकडे 100हून जास्त नोकरचाकर आहेत. त्यांच्या नुसत्या बागेत म्हणे 25 माळी काम करतात. अय्यो टय्यो. समोर आला प्रचंड महाल. डोळ्यात मावतच नव्हता तो. राजवाड्यापेक्षा मोठा. बघा दोस्तो, त्या खिडक्यांकडे बघा. मला तर वाटतं कधी संपणारच नाही खिडक्या स्वच्छ करायचं काम. हा, अरे मला त्या टपोऱ्या आणि काळ्या चेरी हव्या आहेत. त्या झाडाच्या अगदी शेंड्याजवळ आहेत ना त्या. हे ड्यूक महाशय होते म्हातारेसे पण मजबूत. प्रचंड भरघोस पांढऱ्या शुभ्र मिशा. उभे होते चेरीच्या एका उंच झाडाखाली. हातात काठी ती रोखली होती झाडाच्या शेंड्यावर. झाडाला भली मोठी शिडीही लावली होती. झाडावर एक माणूस चढला होता. माळी असावा तो.
अरे अरे, मला त्या हव्या आहेत चेरी, काळ्या टपोऱ्या आणि रसरशीत. हो हो, त्याच अगदी वरच्या बाजूला आहेत ना त्या. साहेब, हात नाही पोचत तिथपर्यंत. शिडीची उंची कमी पडते साहेब. आगीत घाल ती शिडी, जाळून टाक. म्हणे उंची कमी पडते. आता काय फक्त डोळ्यांनीच खाऊ काय रे त्या चेरी? काही कामाची नाहीत तुम्ही माणसं. हा, ऐकलंच ना हे पोरा? चल तर मग तयार हो. करू करू झाडावर स्वारी, काढू चेरी चेरी. पेली बाबांनी पंख हलवले आणि झप्पाक दिशी ते चेरीच्या झाडाच्या शेंड्यावर उतरले. गुड बॉय, काढ आता चेरी, झटकेपट काढ आणि चोचीत टाक माझ्या. चल फटाफट. त्यांना बघून माळी इतका धसकला की पडलाच तो झाडावरून. अरे माझी बंदूक, बंदूक आणा कोणीतरी. एक खतरनाक पक्षी चेरी चोरतोय माझ्या, सगळ्यात उत्तम चेरी. ए चोच्या, चल हट. त्या माझ्या चेरी आहेत, तुझ्या नाहीत. तू दिवसा ढवळ्या चोरी करतोयस काय? थांब, गोळीच घालतो तुला. ए चोचिड्या. गुड बॉय, भरभर काढ रे चेरी, म्हातारा खवळलाय. अरे बंदूक आणा रे माझी, मारूनच टाकतो या पक्षाला आणि मग नीट मिरपूड लावून खातो कचाकच. पेली बाबा, केल्या केल्या सगळ्या चेरी साफ केल्या. अय्यो टय्यो, हुर्र, चला चला खाली उतरूया. सर, तुमच्या चेरीज. ओहो, अरे अरे अरे, हे काय? ओहो चेरीज, वा 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 वा, भले शाबास. अरे पण पोरा, तू आहेस तरी कोण? कोण येथे प्राणी? आणि ते इथे कसे आले? आम्ही कोण नका विचारू, आम्ही कामगारू. खिडकी खिडकी स्वच्छ करू, स्वच्छ करू. डाग धुवून काढू आम्ही, मळ निपटून काढू आम्ही, सारे झकपक करू. खिडकी खिडकी स्वच्छ करू, स्वच्छ करू. ड्यूक महाशय, पत्र पाठवून तुम्हीच बोलावलं आम्हाला. मला भेटायला या असं होतं पत्रात. वा वा वा. अहो, तुम्ही माझ्यासाठी या चेरी काढल्यात आणि चेरी काढण्याची पद्धतही आवडली हो मला तुमची. माझ्यासाठी ॲपल्स काढायचं काम कराल का तुम्ही? जरूर करू. आणि तू रे कोण? तो मॅनेजर आहे आमच्या कंपनीचा. त्याचं नाव गुड बॉय. आम्ही कुठेच जात नाही त्याच्याशिवाय. अरे वा, केवढा जंगी आहे तुमचा मॅनेजर. चला चला, आता माझ्याबरोबर चला आणि बघूया तुमच्या स्वच्छतेची करामत. गुडबॉय पेलिकनच्या चोचीतून खाली उतरला. ते सगळे ड्यूक बरोबर घराकडे निघाले. पुढे काय आता मिस्टर जिराफ? सगळं साधं सोपं सुटसुटीत आहे ड्यूक साहेब. साहेब, आमच्या कामात मी असतो शिडी, पेलिकनची चोच असते बादली आणि माकडाकडे असते सफाई. बघा बघा आम्ही कसं जमवतो सगळं ते. त्यांची टोळी फटदिशी कामाला लागली. जिराफाच्या मानेवरून माकड खाली उतरलं. त्यांनी बागेतल्या नळाची चावी फिरवली. पेलिकननी आपली उघडी चोच ती पुरती भरेपर्यंत नळाखाली धरली. नळाजवळून माकडाने थेट उडी मारली जिराफाच्या पाठीवर. मग झाडावर चढावं तसं ते जिराफाच्या मानेवरून सर सर वर गेलं आणि त्याने डोक्यावरच बैठक मारली. आपण सगळ्यात वरचा मजला पहिल्यांदा घेऊ. पाणी घेऊन वर ये रे पेली. अरे, सगळ्यात वरचे 2 मजले राहूच देत. तसेच काही केलं तरी तुम्ही नाहीच पोचणार त्या मजल्यांपर्यंत. कोण म्हणतो आम्ही नाही पोचणार त्या मजल्यांपर्यंत? मी म्हणतो. आणि मला वाटतं हे माना मोडण्याचे उद्योग तुम्ही न कराल तरच बरं. बरं का, तुम्हाला जिराफ या प्राण्याशी मैत्री टिकवायची असेल ना, तर एक गोष्ट करा. त्याच्या मानेबद्दल काही वाईट साईट कधी कधी बोलू नका. जिराफाला कमालीचा गर्व असतो त्याच्या मानेचा. काय झालं काय माझ्या मानेला? सांगा सांगा ना. अरे, वाद घालू नको माझ्याशी मूर्ख प्राण्या.
अरे तू त्या मजल्यांपर्यंत पोचू नाही शकत म्हणजे नाहीच पोचू शकत. विषय संपला, लागा कामाला. अहो ड्यूक ऑफ हॅम्पशायर, जगात अशा खिडक्याच नाहीत ज्यांच्यापर्यंत माझी ही जादूची मान पोचू शकत नाही. तुम्हाला ठाऊकच दिसत नाही जिराफ मानेची जादू. जिराफ मान जादूची होई लांब लांब लांब, विमान तिला म्हणते बये थांब थांब थांब. जिराफ मान आकाशात जाते उंच उंच, कधी कधी गरुडाला लागे तिची ठेच. ओ जिराफ अंकल, या ड्यूक साहेबांना बघू द्या एकदा तुमच्या मानेची जादू, एक करामत. हा 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 हो 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 हो. दुसऱ्या क्षणी व्हायला लागली जिराफाची मान लांब, आणखी आणखी लांब, आणखी लांब आणि उंच, आणखी उंच, आणखी आणखी उंच. लांब लांब आणि उंच उंच वाढणारी जिराफ मान वाढता वाढता थेट पोचली सगळ्यात वरच्या मजल्याच्या खिडक्यांपर्यंत. काय नाही ना मोडली मान? ओ वाव, इतकी जबरदस्त जादू मी याआधी कधी बघितली नव्हती. हिच्या पुढे पेलिकनची प्रचंड चोच सुद्धा अगदी किरकोळ वाटायला लागली आता. पाण्याने भरलेली चोच घेऊन पेलिकननी उड्डाण केलं. सर्वात वरच्या मजल्यावरच्या माकडाजवळच्या खिडकीच्या चौकटीवर पेलिकननी पाय स्थिर केले. मग खरोखरचा सुरू झाला खिडक्या स्वच्छ करण्याचा त्या कंपनीचा उद्योग. ज्या वेगाने जी-पे-मा कंपनी काम करत होती तो विलक्षणच होता. एक खिडकी स्वच्छ झाली की जिराफ माकडाला दुसऱ्या खिडकीपाशी न्यायचा. तोपर्यंत पेलिकन त्या खिडकीपाशी पोचलेला असायचा. लगोलग तीही खिडकी व्हायची स्वच्छ. चौथ्या मजल्यावरच्या खिडक्यांची साफसफाई झाली. जिराफाने मान थोडी आखूड करून तिसऱ्या मजल्यावरच्या पातळीवर माकडाला आणलं. पुन्हा सुरू झाला तिघांचा उद्योग एका मस्त लयीत, टकाटक. कमाल झाली, कमाल झाली, विलक्षण, अद्भुत. मी पाहिलेलंच नाही त्या खिडक्यांमधून गेल्या 40 वर्षात. आता मला आत बसून भोवतालची शोभा बघणं सहज शक्य होईल. भले शाब्बास जी-पे-मा कंपनी. अरे चा, हे तिघं अचानक थांबले का? जी-पे-मा भिंतीला चिपकून जणू थिजलेच आहेत. हे आमचे झटपट कामगार, यांना काय झालं? काय झालं असेल यांना? काय झालं काय त्यांना एकदमच? हा, काय गडबड आहे ही? मला नाही ठाऊक. तिकडे जिराफ हळूहळू महालाच्या भिंतीपासून मागे सरकला. भिंतीपासून अधिक दूर होऊन त्याच्याकडे वळला. माथ्यावर माकड होतच, त्याच्याबरोबर पेलिकनही उडत आला. जिराफ अगदी त्यांच्या जवळ आल्यानंतर त्यांनी मान खाली झुकवली. साहेब, अहो 3ऱ्या मजल्यावरच्या एका बेडरूममध्ये एक माणूस आहे आणि तो सगळी कपाटं आणि खण उचकटून त्यातल्या वस्तू बाहेर काढतोय. आणि साहेब, त्याच्याकडे पिस्तॉल आहे. कोणती कोणती रूम आहे ती? दाखव दाखव मला. ती 3ऱ्या मजल्यावरची जिची खिडकी सताड उघडी आहे ना ती. अरे अरे, ती तर डचेस बाईसाहेबांची बेडरूम. तो भामटा दागिन्यांची लूट करतोय. हरामखोर. कोण आहे रे तिकडे? पोलीस बोलवा, फौजेला हुकूम द्या. अरे, माझ्या महालात घुसण्याची हिम्मत करतो हा भामटा. म्हणजे काय, म्हणजे काय? तेवढ्यात पेलिकननी हवेत उड्डाण केलं. उडता उडता तो उलटा झाला. चोचीमधलं पाणी नाहीसच झालं. पेलिकनच्या चोचीचा वरचा भाग आता डोक्यामागून पुढे सरकत होता. अरे, त्या वेड्या पक्षाचं काय चाललंय तिकडे? थांबा आणि पहा, आमचा पेली बाबा काहीतरी गंमत करणार बघा ड्यूक साहेब. मॅडनेस आहे हा. उडालेला पेलिकन उघड्या खिडकीतून थेट आत घुसला आणि काही क्षणातच खिडकीतून बाहेर झेपावला. आता त्याची चोच पक्की बंद झाली होती. बंद चोच घेऊन पेलीबाबा ड्यूक साहेबांसमोरच्या हिरवळीवर उतरला. पेलिकनच्या चोचीला आतून धडका बसत होत्या. जणू कोणीतरी जड हातोड्यांनी ठोके मारत होता. अरे चमारी बम बम बम, पेली बाबांनी पकडला की चोर. चोचीत कैद केलाय त्याला. वारे वारे बहादर.
हो 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 हो, वा वा, मस्त काम केलं बरं तुम्ही मिस्टर पेलिकन. सुवर्ण पदकच दिलं पाहिजे तुम्हाला. आणि मारून टाकलं पाहिजे या चोचीतल्या चोराला. मीच करतो ते काम. ड्यूक साहेबांनी काठीची मूठ उचकटली आणि मागे खेचली. पोकळ काठीतून बाहेर निघाली एक लखलखती तलवार. उघड ती चोच, उघड. मग तो चोर आहे आणि मी आहे. कोथळा बाहेर काढतो त्याचा. पेलिकननी चोच काही उघडली नाही, नीट बंद ठेवली. चोराकडे पिस्तूल आहे हे विसरू नका ड्यूक महाशय. पेलीने त्याला आत्ता मोकळा केला तर आपल्या सगळ्यांना गोळ्या घालील तो. अरे पिस्तूल काय, त्याच्याकडे मशीन गन असली तरी आपण डरत नाही. खात्मा करून टाकीन या चोरटुल्याचा. अरे लढाया मारलेला रणमर्द आहे मी. हिज हायनेस ड्यूक ऑफ हॅम्पशायर. या आवाजाने पेलिकन 15-20 फूट हवेत उडाला. इकडे लक्ष द्या. गोळ्या उडवून बाहेर पडायची चाल खेळतोय हा खुनशी चोर. बघतोयस ना रे ही तलवार. बंद ठेव ती चोच, अगदी पक्की बंद. येता कामा नये तो बाहेर. पेली बाबा, आयडिया. बंद चोचीत हलव त्याला गडागडा. घुसळून काढ. तुकडे तुकडे झाले पाहिजेत त्याच्या हाडांचे. चोचीत पिस्तूल उडवायची धांदल करतो म्हणजे काय? पेलिकननी उजव्या डाव्या दोन्ही बाजूला डोकं हलवलं, इतक्या जोसात की त्याची चोच दिसेनाशीच झाली. त्या जागी हवेचा एक भुरका ढग दिसत होता. आतल्या माणसाचा चुरा कुस्करा झाला असणार. पेली बाबा, वा वा, चांगली शिक्षा झाली चोराला. पुन्हा पिस्तूल नाही चालवणार चोचीत बसून. वा 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 वा. ओ माय गॉड, ओ माय गॉड, माझे हिरे. कोण्या बदमाशांनी चोरले हो माझे हिरे. माझ्या हिऱ्यांचा मुकुट गेला, हिऱ्यांचा नेकलेस गेला, हिऱ्यांचे तोडे गेले, हिऱ्यांची कर्णभूषणं गेली, अंगठ्या गेल्या, सारं गेलं. माझे सर्वस्व चोरांनी लुटलं. ओ माय गॉड. हेनरी एंटा, शांत हो. अगो या हुशार पक्षानं मोठी विलक्षण कामगिरी केलीये. हेनरी एंटा, तुझ्या हिऱ्यांचा चोर यानेच पकडलाय. पकडलाय म्हणजे अक्षरशः आपल्या चोचीत अडकवून ठेवलाय. हे बघ, हा पेलिकन पक्षी, ही त्याची बंद चोच आणि त्या चोचीत पिस्तूलधारी हिरे चोर. प्रत्यक्ष घडलेली गोष्ट. अहो, हिरे चोर जर पकडलाय त्या चोचीत तर त्याला बाहेर काढा की ड्यूक साहेब. बाहेर काढा आणि संपवा की त्याला ड्यूक साहेब. तुमच्या त्या प्रसिद्ध तलवारीने मला माझे हिरे पाहिजेत. सांगून ठेवते, फालतू गोष्टी नकोत. ए पक्षी बाब्या, उचक तुझी चोच. नको नको, अगं पिस्तूल आहे त्याच्याकडे. मारून टाकेल तो सगळ्यांना. तेवढ्यात कोणीतरी पोलिसांना बोलवलं होतं. ते पोलीस आपल्या भोंग्याच्या गाड्यातून आता दाखल झाले होते. त्यांनी कडक केलं सगळ्यांभोवती. तुम्ही ज्या चोरासाठी आलायत ना, तो या पक्षाच्या चोचीत आहे. तयार व्हा त्याला गिरफ्तार करायला. पेलिकन, हे बघ पोलीस आले. आता चोच उघडायला हरकत नाही. बेशक उघड, आम्ही तयार आहोत त्याचा बंदोबस्त करायला. आत खुडकून पडलेल्या घरफोड्यावर झडप घालून पोलिसांनी त्याला बाहेर काढला. त्याचं पिस्तूल ताब्यात घेतलं. त्याला हातकड्याही चढवल्या. अहो, हा तर कुप्रसिद्ध कोबरा. कोबरा? कोण कोबरा? आणि त्याचं काय? अहो, हा जगातला सगळ्यात धूर्त, धाडसी, धोकेबाज घरफोड्या. आजवर त्याने कित्येक चोऱ्या पचवल्या आहेत. जगभरातले पोलीस याच्या मागावर होते. पण साहेब, गेला कसा होतो 3ऱ्या मजल्यावर? पायपावरून चढून गेला असणार. तो कुठेही चढू शकतो म्हणतात. महाभयंकर खतरनाक गुंड आहे हा. तुम्ही आणि आता मी याला पकडलो. एक मोठं काम केलंय आपण. पण माझे हिरे ते कुठे आहेत? मला माझे हिरे पाहिजेत. कोबरा का फोबरा ते तुम्ही बघा. बाईसाहेब, हे घ्या तुमचे हिरे. रिअली? माझे हिरे? माझे हिरे? माझे वाव. पोलीस प्रमुखांच्या उंचावलेल्या हातात दागिन्यांचे मोठे घोस होते.
कोब्राने अंगालगतच्या पिशव्यात लपवलेले होते ते. पोलिसांनी खतरनाक कोब्राला पकडून नेलं. नोकरांनी डचेस बाईसाहेबांना उचलून घरात नेलं. ड्यूक साहेब काठीवर रेलून बगीच्यात उभे होते. समाधानाने चेहरा उजळला होता त्यांचा. जिराफ, पेलिकन, माकड आणि गुडबॉय यांच्याबद्दलचं कौतुक आणि अभिमान त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. अरे हे काय झालं बघा, त्या दुष्ट चोराच्या गोळीने पेली बाबाच्या चोचीला भोक पडला ना. मी तोच विचार करत होतो. भोक पडलेल्या माझ्या या चोचीचा काय उपयोग? पाणी नाही साठवता येणार आता माझ्या या चोचीत. आता काय करायचं? आपल्या कामाचं काय होणार? माझ्या शूर मित्रा, अरे चोचीची काळजी नको करूस तू. माझ्या गाडीचा चालक ठीक करेल तिला. टायर नाही का दुरुस्त करत तो? त्याला तुझी चोच नाही दुरुस्त करता येणार? अरे ठिगळ लावून भोग बुजवून टाकेल तो. हां, आणि पेलिकनच्या चोचीच्या दुरुस्तीपेक्षाही जास्त महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. त्यांच्याबद्दल मला बोलायचंय तुमच्या सर्वांशी. तुमची इच्छा आणि तयारी असेल तर. मी काय सांगतो ते नीट ऐका. ते हिरे एकदम किमती आहेत. अहो, चोरले जाऊ शकत होते ते, आणि गेलेच होते. तुमच्यामुळे ते कोटी कोटी किमतीचे हिरे वाचले. माकडाने मान डोलावली. जिराफ हसला. पेलिकन लाजला आणि गुडबॉयला काय करावं सुचलंच नाही. तुमच्या या कामगिरीकरता कितीही मोठं बक्षीस दिलं तरी ते छोटंच असणार आहे. तरीसुद्धा मी तुमच्या पुढे एक योजना ठेवतो. योजना अशी की तुम्ही तिघांनी म्हणजे जिराफ, पेलिकन, माकड यांनी यापुढे आयुष्यभर आमच्या या हॅम्पशायर इस्टेटीवरच राहावं. एक मोठं कुरण आपण फक्त तुमच्यासाठी ठेवू. त्यात हव्या त्या आणखी सोयी करून घेऊ. तिथे मजेत राहावं तुम्ही. तुमच्याकडून मला काय हवं सांगू? अहो, तुम्ही साफ करायच्या हॅम्पशायर हाऊसच्या खिडक्या, वेचायच्या चेरी आणि उतरवायची ॲपल्स. आणखी असं की या पेलिकनला चालणार आणि आवडणार असेल तर त्याने अधूनमधून आपल्या चोचीच्या पालखीतून ड्यूकना हिंडवायचं आकाशातून. जरूर जरूर. आत्ता करायची आहे का एखादी छोटी सफर? नको, दुपारी चहा झाल्यावर जाऊ. तुम्हाला काही सांगायचंय का? काही सांगायचं असेल तर ते मोकळेपणानं सांगा. तुम्हाला हे कसं सांगावं या विचारातच होतो मी. विचित्र तर वाटणार नाही ना माझं बोलणं, असं मनात आलं. पण काय आहे की ड्यूक साहेब, आम्ही खूप दिवसांपासून उपाशी आहोत. तेव्हा हो, मला माफ करा मिस्टर जिराफ. अहो, काही बोललोच नाही मी तुमच्या खाण्यापिण्याबद्दल. हो, पण एक सांगतो, माझ्या या मळ्यात खाण्यापिण्याची आबाळ होणार नाही तुमची. बरोबर आहे तुमचं ड्यूक साहेब. इथे कोणाचीच नाही होणार आबाळ. परंतु माझी गोष्ट वेगळी आणि अवघड आहे. ड्यूक साहेब, काय आहे की मी साधा जिराफ नाही. मी आहे हो. अरे तू हे मला सांगतोस मित्रा? अरे आफ्रिकेतल्या प्राण्यांचा अभ्यासक आहे मी. मला पक्क ठाऊक आहे तू आहेस जिरानियस जिराफ. आणि तुझं असतं एकच खाद्य, आणि ते काय तर टिंकल टिंकल झाडावरची गुलाबी आणि जांभळी फुलं. ड्यूक साहेब, परंतु या भागात आल्यावर खाद्य हीच माझी सगळ्यात बिकट अडचण होऊन बसली आहे. हो, आता ही अडचण इथे या हॅम्पशायर हाऊसमध्ये मुळीच नाही. जरा तिकडे पलीकडे नजर टाक. अरे तुला दिसेल या देशातली टिंकल टिंकल झाडाची एकमेव लागवड. आता तू काय म्हणतोयस ते मला ऐकायचंच आहे. जिराफाने तिकडे पलीकडे नजर टाकली. तिथे जे पाहिलं त्यांनी तो एवढा भारावला की बोलणंच सुचेना त्याला. शब्दांऐवजी त्याच्या डोळ्यातून आसवच व्हायला लागली.
अरे ती सगळी झाडं तुझीच आणि तुझ्यासाठी आहेत असं समज आणि पोटभर ताव मार त्या फुलांवर. अहो जे बघतोय त्याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. वा 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 वा. आणि तो कुरणातून मान उंचावून चित्कार देत दौडत सुटला त्या टिंकल टिंकल लागवडीकडे. गुड बॉय, तुमच्या या काटकुळ्या आणि भुकाळलेल्या माकडासाठी सुद्धा आमच्याकडे काही खास चीज आहे बरं का. माझ्यासाठी कसली फुलं आहेत तुमच्याकडे ड्यूक साहेब? तुझ्यासाठी सुद्धा फुलं आहेत की माझ्याकडे. अरे कुठली असतील येईल ओळखता. माझ्यासाठी फुलं आणि माझ्यासाठी माकडासाठी फुलं. ड्यूक साहेब, हरलो नाही येत मला सांगता कुठली फुलं ते. अरे सोपं आहे. तुझ्यासाठी माझ्याकडे आहेत केळफुलं. केळफुलं. छान गंडवलं मला तुम्ही ड्यूक साहेब. मानलं तुम्हाला. केळफुलं म्हणजे केळी. जिथे केळफुलं तिथे केळी आणि जिथे केळी तिथे माकड टोळी. टोळी बिळी नाही हा. अरे इथे तुझी एकट्याचीच टोळी. दे टाळी. ती बघ तिकडे आहे आपली केळीची बाग. ते पहा माकड उड्या मारत सुसाटलं सुद्धा. आता राहिले हे पेली बाबा. काय पेली बाबा, तुमची काय खास आवड निवड? आमच्या खास आवडीचं जे आहे त्याची झाडं नसतात. ते जे काही आहे ते फूल नाही फळ. ड्यूक महाशय, मी खातो मासे. आता मासे मळ्यातल्या झाडांवर कसे मिळणार? तेव्हा मी काय म्हणतो, माझ्यासाठी काही ताजे शिळे कसेही मासे रोजच्या रोज मिळवणं शक्य होईल का हो तुम्हाला? स्पष्ट विचारलं हां, माफ करा. तुझ्यासाठी शिळे मासे पेली बाबा? अरे ज्याने कोबराला, त्या खतरनाक हिरे चोराला चोचीत पकडून आणलं त्याला शिळे मासे? अरे काय बोलतोस काय तू? अरे जरा पलीकडे तिकडे दक्षिणेला बघ. हा ती आहे हॅम्प नदी. सबंध युरोप खंडातली पहिली सामन नदी. सामन तुम्ही खरोखरच सामन म्हणालात का ड्यूक साहेब? अर्थात सामनच म्हणालो मी. हॅम्प नदीत वाटेल तेवढे आहेत सामन. नदी आपलीच आहे तेव्हा ते सगळे सामन तुझेच. ड्यूक साहेबांचं बोलणं पूर्ण संपण्याआधीच उडाला होता पेलिकन. सगळे बघत राहिले त्याच्याकडे. झपाट्याने नदीजवळ गेल्यावर त्यांनी पाण्यावर घिरट्या मारल्या आणि मग पाण्यात सूर. काही क्षणातच पेलिकन पुन्हा उडताना दिसला. आता त्याच्या चोचीत एक भला मोठा सामन होता. गुड बॉय, तुझ्या 3 मित्रांच्या मनासारखं झालं बरं का. मला छान वाटतंय त्यामुळे. तुला सुद्धा वाटतच असणार. पण तुझं स्वतःचं काय? पोरा, अरे मी विचार करत होतो, तुझी स्वतःची खास अशी जास्तीची एखादी इच्छा आहे का? असेल तर जरूर सांग ती मला. होय ड्यूक आजोबा, आहे माझ्या मनात एक खास आणि मजेदार इच्छा. हो खरंच आहे अहो. मग नातवाची ती इच्छा ऐकायची आहे त्याच्या आजोबांना. मी राहतो ना तिथून जवळ, म्हणजे थोडंसं लांब असं एक लाकडाचं घर आहे. आई सांगते त्या घरात खूप पूर्वी एक दुकान होतं, मिठाईचं दुकान. आता त्या घरात ते मिठाईचं दुकान वगैरे काहीच नाही आहे. आजोबा, मला ना सारखं असं वाटतंय की एक ना एक दिवस कुणीतरी तिथे येईल, ते घर घेईल आणि तिथे एक नवीन कोरं जंगी मिठाईचं दुकान सुरू होईल. हो मिठाईचं. काय मज्जा येईल असं मिठाईचं दुकान झालं तर. ही आहे माझी इच्छा. अरे कुणीतरी येईल आणि मिठाईचं दुकान चालू करील असं कशाला? अरे आपणच करू ना ते. तू आणि मी, नातू आणि आजोबा. गुड बॉय आणि ड्यूक बॉय. आपणच ते दुकान जगातलं सगळ्यात मस्त मिठाईचं दुकान बनवू. आणि तू गुड बॉय, तू मालक असशील त्या दुकानाचा. ओहो हो हो हो. अय्यो टय्यो हुर्र, अय्यो टय्यो हुर्र. ठरलं, पक्क ठरलं. आजच विकत घेऊन टाकतो मी ते घर.
आणि लवकरच तिथे चालू करू आपण मिठाईचं मस्त दुकान. वा रे वा. वा 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 वा. अय्यो टय्यो. मग मात्र कमालच झाली बरं का. गोष्टी एकदम वेगाने घडत गेल्या. घर विकत घेण्यात काहीच नव्हती अडचण. जिराफ, पेलिकन, माकड यांचंच तर होतं घर. त्यांनी मुळे नुसतंच देऊन टाकलं घर ड्यूक साहेबांना. आता घराचा ताबा घेतला बांधकाम आणि सुतारकाम करणाऱ्यांनी. त्यांनी नवीनच करून टाकलं ते 3 मजल्याचं जुनं घर. 3ही मजल्यांवरच्या दालनातून फळ्यांच्या रांगाच रांगा, उंचावरच्या फळ्यांपर्यंत पोचण्यासाठी शिड्या, ग्राहकांसाठी टोपल्या, ट्रॉल्या, छोट्या मुलांना सगळीकडे फिरत खरेदी करता यावी, मिठाई घेता यावी यासाठी खेळण्यातल्या गाड्या ठेवल्या होत्या. दुकान सज्ज झालं आणि दुकानात येऊ लागली देशोदेशीची सुप्रसिद्ध मिठाई. मिठाई इतकी आली की भरून गेलं दुकान. केवढी विविधता, चित्रविचित्र आकार, नजरबंदी करणारे रंग, नाकाला कुरवळणारे, गुदगुल्या करणारे, गुंगी आणणारे सुगंध, जिभेला चिथवणारे, छळणारे, खवळवणारे स्वाद. अहो चवीची तर गंमत औरच. मला ठाऊक होती फक्त गोड मिठाई, परंतु जगात वेगवेगळ्या चवीची मिठाई असते. नुसती असते असं नाही, तर चवीचवीनी खाल्ली सुद्धा जाते. हे मला मी दुकान मालक झाल्यावर कळलं. म्हणजे चीज नसतं का अगदी वेगवेगळ्या चवीचं, तशी मिठाई. तुरट, खारट, आंबट, धुरकट, मातट, इतकंच काय, अहो तिखट आणि कडवट सुद्धा. अरे चवारी बम 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 बम. अय्यो टय्यो हुर्र. घराच्या दुकानाच्या मागे मोठी मोकळी जागा होती. तिथे मुलांना बसण्या बागडण्यासाठी वेगवेगळ्या सोयी केल्या होत्या. आमच्या दुकानात ना खास खास मिठाई मिळते. त्यातली काही चिंगमच्या जातीची आहे. त्याला आम्ही मिंगम असं नाव दिलं. एक मिंगम तोंडात चघळलं म्हणजे त्याची तोंडाबाहेर लांबच लांब तार काढता येते. हां, एका मिंगमचा चघळल्यावर तोंडाबाहेर मोठा फुगा फुगवता येतो. हा फुगा मुलांना हवेत तरंगतही ठेवता येतो. एक मिंगम मालिका अशी आहे की तिच्यातली एक एक वडी चघळताना आवाज होतो तोंडात एकेका पक्ष्याचा, प्राण्याचा, वाहनांचा, पाण्याचा. आणि कसे नटवलेत दुकानातले मिठाई विकणारे सांगू. अहो मुलांना इथे भेटायला आलेत चार्ली चॅपलिन, लॉरेल अँड हार्डी, रॉबिन हुड, सांता क्लॉज, सुपरमॅन, शेरलॉक होम्स, स्पायडरमॅन, टार्झन, हनुमान, ॲलिस, मिकी माऊस, डोनाल्ड डक, गलिव्हर, सिंडबाड, अलीबाबा, पोकेमॉन आणि गणपती बाप्पा सुद्धा. आज दुकानाचं भव्य उद्घाटन. अरेच्या, दुकानाचं नाव काय ठेवलंय हे सांगायचं राहिलंच की. आत्ता सांगतो. दुकानाचं नाव आहे गुड बॉय मिठाई. आणि मिठाई मॅड गुड बॉय आहे ना, म्हणून हे नाव ड्यूक साहेबांनी सुचवलंय. सगळ्यांना आवडलं, आईला सुद्धा. उद्घाटनानिमित्त सगळ्यांना आज मिठाई मोफत. टिल्ल्या पिल्ल्यांची, मुलामुलींची आणि मोठ्यांची सुद्धा इतकी गर्दीच्या गर्दी उसळली आहे. गोंगाट, गजबजाट, हसणं खिदळणं, सगळ्यांची तोंड गोड, चेहरे, हात, कपडे, अंग सुद्धा रंगीत मिठाईनी माखलंय, चिपक चिकट झालंय. सगळी मौज मजा, गंमत जम्मत, धांदल धम्माल, मिठाई जत्राचेही. हो, आणि त्या जत्रेत दुकानासमोर जिराफ, पेलिकन, माकड, त्यांच्यामध्येच ड्यूक साहेब. जिराफाच्या मानेला शेपटीचा विळखा घालून माकड आपल्या हाताने वाटत होतं मिठाई. पेलिकन छोट्या मुलांना चोचीत घेऊन फिरवून आणत होता आकाशातून. आणि ड्यूक बॉय मुद्दाम तयार केलेल्या गोळ्यांच्या आणि चॉकलेटच्या लहान मोठ्या माळा आपल्या काठीने मुलांमध्ये भिरकावत होते. हसत काय होते, नाचत होते. जिराफ, पेलिकन, माकड, ड्यूक बॉय, माझे नवे मिठाईसारखेच मस्त आणि मिठास मित्र. त्यांच्यासाठी खास नमुनेदार मिठाई आहे माझ्याकडे. आज जरा थंडी जास्त आहे ना, खोकतायत, ठसकतायत आमचे ड्यूक बॉय. चला त्यांना फायर फज देऊया. आईसलंडहून आणलाय. भर हिवाळ्यात उत्तर ध्रुवावर उभ्या असलेल्या नंग्या पंग्यांनी हा फायर फज खाल्ला तर त्यांचं सगळं शरीर टोससारखं गरमागरम होऊन जाईल, अशी हमी दिलीये खोक्यावरच्या माहितीत.
हे घ्या ड्यूक साहेब, फायर फंच. हो, अरे बापरे. बापरे, नाकातून धूरच आला की माझ्या. वाटलं जळून जाणार माझ्या झुपकेदार मिशा. काहीच नाही झालं. आणि अंगात मात्र काहीतरी गमतीचं झालं बरं. खोकला ठसका पुरताच थांबलाय. वंडरफुल वंडरफुल कमाल झालीये. अय्यो टय्यो हुर्र. आता जिराफला देतो सिरप सिंदबादी, म्हणजे त्याचा लांब लचक गळा कसा मस्त गोड होईल एकदम. वा वा वा, सिरप नुसतंच गोड नाहीये, सुगंधी सुद्धा आहे. हा पेलिकन, तुला भारतातून आलेल्या सुतार फेण्या. अरे 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 अरे, हे काय हे सुतार फेण्या घोळल्यावरती केवढा तरी चुरा झालाय तुझ्या तोंडात. ए ए ए ए ए ए, अरे काय उधळतोय सगळ्यांवरती. आता माकडाची पाळी. माकडाला बनाना बूमरँग. कसलं मस्त खेळतंय माकड. 3 गिरक्या काय मारल्या आहेत. बूमरँग हवेत उडवतोय आणि तोंडाने झेलतोय. वाह 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 वाह. तर अशा तऱ्हेने या दुकानाचं उद्घाटन असं मोठ्या दणक्यात झालं. सगळे खुश झाले. हा मिठाई महोत्सव संपूच नाही असं सगळ्यांना वाटत होतं, पण संपलाच ना. मुलं, मोठी माणसं निघून गेली. जिराफ, पेलिकन, माकड, ड्यूक बॉय यांचा पायच निघत नव्हता. पाय जड झाले होते त्यांचे, डोळे भरले होते. सगळेजण गुडबॉयला पुन्हा पुन्हा जवळ घेत होते, कुरवाळत होते. आणि हे सगळं आई कौतुकाने बघत होती. तर अशी ही गोष्ट. आधी गोष्ट तिघांची होती, जिराफ, पेलिकन, माकड यांची. मग ती झाली चौघांची. मिठाई मॅड गुडबॉय आला ना गोष्टीत. त्यानंतर ती झाली 5 अहो, ड्यूक साहेबांना विसरून कसं चालेल. आणि आता ती झाली आहे वाचणाऱ्यांची, ऐकणाऱ्यांची आणि बघणाऱ्यांची. अय्यो टय्यो हुर्र. अय्यो टय्यो हुर्र. अय्यो टय्यो हुर्र. अय्यो टय्यो हुर्र. मिठाई मॅड गुडबॉय या गोष्टीचं सादरीकरण केलं होतं क्रिएटिव्ह जॅम्स या ग्रुपने. यातील कलाकार ज्योती माटे, अश्विनी अंबिके, माधुरी मराठे आणि मधुरा पटवर्धन.